नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पुढच्या 3 ते 3.5 वर्ष निवडणुका होणार नसल्यानं यंदा मालमत्तांच्या बाजार मूल्य दरामध्ये अर्थात रेडी रेकनर दरामध्ये 8 ते 10% वाढ होण्याची दाट शक्यता आहे। त्यानुसार नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं यंदा सरासरी 8 ते 10% ग्रामीण भागातील तर 5 ते 7% वाढ ही पुढच्या आर्थिक वर्षाच्या म्हणजेच 2026-27च्या रेडी रेकनरच्या दरामध्ये प्रस्तावित केली आहे। राज्य सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर 1 एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार आहे। नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडील नगर रचना व मूल्यांकन विभागानं पुढच्या आर्थिक वर्षाच्या रेडी रेकनरचे नवीन दर हे प्रस्तावित केलेत। गेल्या वर्षी 2025-26 मध्ये झालेल्या व्यवहारांची खरेदी विक्रीची आकडेवारीचा अभ्यास करण्यात आला आहे। यामध्ये कोणत्या परिसरामध्ये किती वाढ दिसत आहे याची मांडणी करण्यात आली आहे। त्यानुसार ही वाढ प्रस्तावित करण्यात आली असल्याचं नगर रचना आणि मूल्यांकन विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। याबाबतचा अहवाल मान्यतेसाठी लवकरच नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडे पाठवला जाणार आहे। राज्य शासनाच्या मान्यतेनंतर रेडी रेकनरचे नवीन दर हे लागू केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली। यामुळे नागरिकांना सदनिका खरेदीसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे। ग्रामीण भागामध्ये रिंग रोडची कामं सुरू आहेत, तर काही मोठे रस्ते, मेट्रो प्रकल्प, रेल्वे मार्ग देखील प्रस्तावित आहेत। यासोबतच पुरंदर तालुक्यामध्ये विमानतळासाठी भूसंपादनाचं कामही सुरू होणार आहे। यासोबतच मोठ्या नगररचना योजना प्रस्तावित आहेत। जिल्ह्यातले हे मोठे प्रकल्प नव्याने येणाऱ्या कंपन्यांमुळे ग्रामीण भागामध्ये शेतजमिनींच्या दरामध्ये वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरालगतची गावं ही प्रामुख्यानं पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये येतात। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण होत आहे। त्यामुळे प्राधिकरणाच्या हद्दीतही सरासरी 8 ते 10% इतकी वाढ प्रस्तावित केल्याचं समजतंय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता शेतजमिनीचे दर वाढणार आहेत, कारण रेडी रेकनर दरांमध्ये वाढ होणार आहे, तीही तब्बल 10%। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।